अखंड वारकरी संप्रदायाला आणि अध्यात्माला नवचेतना देणारा जो मंत्र आहे रामकृष्ण आहे. तर या रामकृष्ण हरी या मंत्राची सुरुवात कशी झाली आणि या मंत्रामागे काही इतिहास दडलेला आहे किंवा यामागे काही अध्यात्मशास्त्र आहे का, हे समजून घेण्यासाठी आज आपण आलेलो पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी. आता ओतूर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला माझ्यासोबत संजीवनी चैतन्य जे मंदिर आहे त्या मंदिराचे आपल्याकडे समाधी स्थानाचे पुजारी आहे. तर त्या पुजाऱ्यांकडून आपण समजून घेऊ की काका या समाधी पाठीमागे जो काही इतिहास दडलेला आहे किंवा अध्यात्म दडलेला आहे तो त्यावर काय सांगू. रामकृष्ण हरी ही दक्षिण वाहिनी गंगा आहे. ह्या गंगेच्या काठी चैतन्य महाराजांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या करीत असताना एक दिवस त्यांच्या दुसऱ्या दिवशी एक ग्रस्त आला आणि पाठीमागे बसला आणि त्यांनी विचारलं, बाबा माझी तपश्चर्या चालू असताना तू काय जंगलामध्ये येऊन बसत असतो. त्यांनी सांगितलं, मला संन्यास घ्यायचा आहे बाबा. म्हटले तुला संन्यास घेता येणार नाही, तुझं लग्न झाले, तुला मूल झाल्याशिवाय मी संन्यास देणार नाही. म्हणून त्यांना एक फळ तोडून दिलं आणि जा घरी म्हटले. ते गेल्यानंतर त्यांना 1 वर्षानंतर मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर ते पळत आले, चरणावरती डोकं ठेवलं आणि बोलू लागले, आता मी घरी जाणार नाही, आता तुमच्याबरोबर मी राहणार, आता मला संन्यास द्या, तुमच्या म्हणण्याप्रमाणे माझं पूर्ण झाले, आता मला मुलगा झालाय. म्हटले आता मी संन्यास देतो. मग संन्यास दिला आणि ते इथे राहू लागले. राहिल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपल्याला इथून बाहेर पडायचे. म्हणून बाहेर पडण्यासाठी ते परिक्रमा करण्यासाठी देवदेव करत 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 काशीमध्ये गेले. काशीमध्ये गेल्यानंतर त्यांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये कीर्तन केलं. कीर्तन करीत असताना काशी विश्वेश्वर डोलू लागले. काशी विश्वेश्वर डोलू लागले त्यावेळेस सर्वांनी पाहिलं. म्हणले आमचा विश्वेश्वर आजपर्यंत कोणीही डोलवलेला नाही, तुम्ही कोणतरी महात्मे आहात. सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि कीर्तन झाल्यानंतर हे बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर ते मुक्काम करत 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 कर्नाटकमध्ये गेले. कर्नाटकमध्ये गुलबर्गा म्हणून गाव, त्या गुलबर्ग्यामध्ये गेले. तिथे मशिदीत बसून राहिले. मशिदीत बसल्यानंतर त्यांचा फकीर दिवाबत्ती करण्यासाठी आला. त्यांनी विचारलं, तुम्ही कोण आहात? हिंदू आहात, तुम्ही का आलात? आमची मशीद बाटवली. यांनी काही बोलले नाही, काहीच नाही. मग त्यांनी सगळ्या मुसलमानांना बोलून आणले आणि मग ते सगळे विचारू लागले, तुम्ही कोण आहात? खडावा आमच्या कोण्यारामध्ये ठेवल्यात, तुम्ही आमची मशीद बाटवली. म्हणले आम्ही आमच्या धरणीवर बसलेलो आहोत, तुमच्या मशीदला आम्ही स्पर्शही केलेला नाही, तुम्ही तुमच्या मशिदीला विचारा तू कुणाची आहे. म्हणून त्यांनी मशिदीला विचारलं तर मशिदीने सांगितलं मी त्यांची दाशी आहे. मग हे दोघे बाहेर पडताना मशीद खालून निघाली, त्या आकाशी त्यांच्या पाठीमागे चालू लागली. 1-1.5 किलोमीटरवरती गेल्यानंतर सगळे मुसलमान पळत सुटले आणि त्यांचे पायी धरले. तुम्ही इथं थांबा आणि आमची मशिद राहू द्या. म्हणून त्यांनी शब्द दिला थांबतो म्हणून. गुरूंनी शब्द दिला थांबतो म्हणून. शिष्यांना सांगितलं तुला उत्तमापूरला परत जावं लागेल तिथल्या लोकांची सेवा करण्यासाठी. म्हटले गुरुच जर इथं तर मी कसा जाणार. म्हटले नाही जावंच लागेल. मग त्यांना काढून दिलं. मग त्यांनी आल्यानंतर उत्तमापूरमध्ये आल्यानंतर आपलं घर शोधू लागले. तो काळ होता त्यांचा बाहेरचा जो 25-30 वर्षाचा असेल. तर त्यावेळेस मुलाचंही लग्न झालं होतं, त्यालाही मुलगा झाला होता. आणि नंतर विचारले त्यांनी आल्यानंतर माझं घर कुठे. तर सगळ्यांनी सांगितलं बाबा तुमचं घर गेलं, तुमची बायको गेली, मुलगा गेला, फक्त सून आणि नातू आहे, तो एका झोपडीमध्ये राहतोय, त्यांची हालापेष्ट आहे. म्हटले मी आलेलो आहे, आता सर्व मी करील. म्हणून तो शब्द दिला आणि मग ते झाल्यानंतर ते जंगलात परत येऊ लागले. त्यांनी थोडे चमत्कार दाखवले. चमत्कार दाखवल्यानंतर लोकांचा ओघ जास्त वाढला. आता म्हटले आपल्याला थांबता येणार नाही. त्यांनी समाधी लावली. समाधी लावल्यानंतर मग ते कळलं त्यांच्या नातवाला आणि सुनेला. मग नातू आणि सून इथे आली, रडू लागले, बाबा तुम्ही आमचं पालनपोषण करणार आहात, आम्हाला शब्द दिला, आता आमचं काय होणार. म्हटले काही नाही, इथे यायचं, माझी पूजा अर्चा करायची, मी तुम्हाला 2 होन देणार. होन म्हणजे 2 मौल्यवान वस्तू, म्हणजे 2 मोहरा द्यायचे ते, आणि त्या मोहरा घ्यायच्या आणि त्याच्यावर आपला निर्वाह चालू राहायचा. ते कळलं त्यावेळेस मोगलांचं राज्य होतं. त्यावेळेस कोणीतरी चाड झालं आणि त्यांना ते सांगितलं का बा असा असा प्रकार इथं होतोय. म्हणून सगळे ते त्यांनी सांगितलं की त्यांना पकडा, कोण आहे तो. तो मुलगा पकडला गेला आणि त्याला जुन्नरला नेलं. जुन्नरला नेल्यानंतर त्याला विचारलं तू कुठून आणतो. म्हणले माझे आजोबा देतात आमचं पालनपोषण करण्यासाठी. तर म्हटले कुठे येते. तर म्हणले समाधी दिसते. मग चल दाखव, चल समाधी कुठे येते. मग ते सगळे हत्ती घोडे इथं आले. त्यांनी पाहिलं तर हे वारुळ. वारुळात म्हणले होते, यांना वाटलं का याच्यात जर 2 मिळतात तर यांना किती असतील.
म्हणून त्यांची नजर फिरली आणि त्यांनी खोदण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून रक्ताची चिळकांडी उडाली आणि रक्ताच्या चिळकांडीत थेंबा थेंबात सगळे भुंगे तयार झाले आणि ते सगळे चावू लागले. जसे सैन्य पळतील तसे मारले गेले आणि राहिलेले जे भुंगे होते, राहिलेले जे सैन्य होतं ते बाबांना शरण आले. म्हटले, बाबा आम्हाला वाचवा, आमचं चुकलं, आम्ही तुमचं मंदिर बांधून देऊ. म्हणून ते मंदिर मोगलांनी बांधून दिलं आणि म्हणून भुंग्यांना आदेश केला, भुंगेही थांबले. आणि नंतर पांडुरंगाचे आवडते भक्त तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांना वाटत होतं का रुक्मिणीने आणि पांडुरंगाने मला अनुग्रह द्यावा. तर स्वप्नात काय सांगितलं पांडुरंगाने तुकाराम महाराजांना, का आम्ही तुला अनुग्रह देणार नाही, तुझे गुरु उत्तर दिशेला आहे, तू शोधायला जा. मग ते देहूवरून निघाले, मुक्काम करत करत उत्तमापूरमध्ये आले. एक जानू तेल्याची बखळ होती, त्या बखळीमध्ये त्यांनी मुक्काम केला. त्यावेळेस कुणीही त्यांना ओळखलं नाही. पहाटे यांनी परत स्वप्नात सांगितलं, उठ म्हणून, मी तुझ्या भेटीला येते, तू माझ्या भेटीला ये. म्हणून ते इथं गाडगे मिशनच्या शाळेजवळ तिथे एक अनुग्रह मंदिर आहे. त्या मंदिराच्या तिथे ते हे प्रगट झाले आणि म्हटले, तोच मी. आणि तो अनुग्रह दिला. तिथं सत्यगुरु राही कृपामध्ये केली, परिणाय घडली सेवा काही, बाबाजी आपुले सांगितलेले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी, तो मंत्र तिथं दिलेला आहे. एकूणच आपण जर पाहिलं तर काकांच्या तोंडून आपण खूप मोठं अध्यात्म समजून घेतलं, ज्यामध्ये रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे तर तो चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराजांना कसा दिला आणि या मंत्रापाठीमागचा जो इतिहास आहे तोही आपल्या जवळून, म्हणजे अगदी शेजारचा तालुका आहे जुन्नर तालुका, या जुन्नर तालुक्यातलं जे आता काकांनी सांगितलं की उत्तमापूर, आता उत्तमापूर जर म्हटलं तर त्याचं आत्ताचं नाव हल्ली ओतूर आहे. मग अशा स्थितीमध्ये जे रामकृष्ण हरी हा जो मंत्र आहे तो अशा प्रकारे उदयास आला आणि तिथून खरं वारकरी संप्रदाय असेल किंवा अध्यात्म असेल, या सगळ्या गोष्टींना एक नवसंजीवनी किंवा चैतन्य मिळाले. धन्यवाद.